Okay. Yes. Fourth standard. Most of the students are from fourth standard only, बरोबर? Third standard, Vedang and Swaraj. Okay. You both are from Marathi medium, right? सेमी इंग्लिश इंग्लिश वेगळं आहे का वेदांग तुझं? सेम आहे ना, मराठी मीडियमचं असतं तेच. ओके, मी तुम्हाला तुमची बुक शो करते फर्स्ट. ओके, मी तुम्हाला थर्ड वाल्यांना बुक शो करते, तोपर्यंत फोर्थ स्टुडंट्स वेट करतील. ओके, तुमचा लेसन जो आहे तुम्ही आज कंटिन्यू करणार आहे फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट. तोपर्यंत आपण थर्ड स्टँडर्ड स्टुडंट साठी एक टास्क देऊया. ओके वेदांग, गॉट. ओके, तुमचं मराठी मीडियम आहे. येस, दिस इज युअर मराठी मीडियम स्कूल. ओके, तर चला तुम्ही दोघांनी, स्वराज आणि वेदांग, तुम्ही दोघांनी पार्ट्स ऑफ बॉडी, ओके, इथे बघा, मी दाखवते तुम्हाला. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? Yes, teacher. ओके, सी, वेदांग आणि स्वराज, तुम्ही हे पार्ट्स ऑफ बॉडी आहेत ना, पार्ट्स ऑफ द बॉडी, हा आहे तुमचा फर्स्ट लेसन. त्यामधले पार्ट्स ऑफ बॉडी लिहायचे आहेत. हे आपण अगोदर घेतलेलं आहे, तेव्हा तुम्ही अब्सेंट होतो, तेव्हा तुम्ही दोघं क्लासमध्ये नव्हतात. ओके, मग आता आपण हे परत घेणार आहोत, तर तुम्ही तोपर्यंत हे पार्ट्स ऑफ द बॉडी लिहून काढायचे आहेत. ओके, जेवढे बॉडी पार्ट्स तुम्हाला येतात त्यांची नावं मराठीमध्ये त्याला काय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ते लिहायचं आहे. जसं तुम्ही लिहाल हँड, हँड, हात, नोज, नाक, अशा प्रकारे. ओके, गार्गी, यू कॅन ऑल्सो कंटिन्यू विथ दॅट. गार्गी, तू सुद्धा तेच करायचं आहे. बॉडी पार्ट्स आहेत, मराठीमध्ये त्यांना काय म्हणतात आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते लिहून काढायचे आहेत, जेवढे तुला आठवतील. ओके मैम, मैंने येस, लिखा है. ओके ओके. सी, फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट. ओके गार्गी, लक्ष द्यायचं आहे. मी इथे इंग्लिश मीडियम वाल्यांना शिकवते. ओके, तू पण त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, लास्ट टाइम आपण हा लेसन पाहिलेला, बरोबर? तर आज आपण पहिले रीडिंग घेणार आहोत. फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट, आपण तुमचं रीडिंग घेणार आहोत. जी एसॉप फॅबल ही स्टोरी आपला लेसन चालू आहे, त्यामध्ये 2 स्टोरीज आहेत आपल्याला, बरोबर? पहिली स्टोरी कोणती होती? स्टॅगची, द स्टॅग ॲट दी पूल. ओके, ही स्टोरी होती फर्स्ट. आणि सेकंड स्टोरी आता आहे आपल्याला द डॉग इन द मेंजर. ओके, द डॉग इन द मेंजर. ओके, सो फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट ज्याचं नाव मी घेणार त्याने एक एक पॅरेग्राफ मी सांगेन तो तिथपर्यंत वाचायचा आहे. ओके, यू ऑल आर रेडी? येस. फर्स्ट इज स्पर्श. स्पर्श, सुरुवात कर. लेसनचं नाव वाचायचं आहे आणि तिथून सुरुवात करायची आहे. Yes. The dog in the मेंजर. dog in the manger. जिथे जिथे काही प्रॉब्लेम येईल तिथे तुम्ही स्पेलिंग वाचायची आहे. तो वर्ड कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार. ओके, वाच. Once a dog was looking for a nice and comfortable कम्फर्टेबल comfortable place to ice
lie, lie, L-I-E, lie. lie down. He come to the manger of an ox and jumper Jumped. jumped हाँ. onto the hay to rest. It Okay, was stop, Spurs, stop. Good. Okay. बघा स्पर्शने काय वाचलं? Once a dog was looking for a nice and comfortable place to lie down. He came to the manger of an ox and jumped onto the hay to rest. बघा एकदा काय झालं, एक कुत्रा होता, त्याला झोप आली होती, त्यामुळे तो अंग टाकण्यासाठी, आराम करण्यासाठी एक अशी कम्फर्टेबल, आरामदायक अशी जागा शोधत होता. ओके. He came to the manger of an ox. Manger म्हणजे काय बघा, इथे दाखवलं आहे, इथे दिसते तुम्हाला बैलाचा किंवा घोड्याचा त्यांना जो खाणा पुरवला जातो ना, तो खाणा ज्यामध्ये ठेवला जातं, त्यांचा जो खाणा आहे तो ज्यामध्ये ठेवला जातो, गवत वगैरे, त्याला मेंजर म्हणतात. एक बॉक्स सारखं असतं, त्यामध्ये त्या बैलाचं जेवण ठेवलं जातं. ओके. मग त्याने काय केलं, त्या कुत्र्याने उडी मारली आणि त्या मेंजर मध्ये जाऊन बसला. ओके. नेक्स्ट, कनिष्क. येस, कनिष्क वाच. it was a very hot हॉट hot आहे बाळा. hot afternoon after a While 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 the ox sorry, the ox is sorry. R Read. E हा वाच. RETUMED Return return from the field. स्पेलिंग वाच. हा F हा I हा हा बरोबर आहे. फील्ड वाच. field. He had He worked had he had he had worked hmm, hard. He had work hard. hard, hard in the hot sun ओके, थांब and कनिष जरा थांब, थोडा वेळ थांब. ओके. बघा, थर्ड स्टँडर्ड स्टुडंट जे कोणी आहेत, कुशल, सार्थक, मधुरा, स्वराज आणि वेदांग, तुमच्या सगळ्यांसाठी बॉडी पार्ट्स लिहायचे आहेत तुम्हाला. बॉडी पार्ट्स, हँड, त्याला मराठीत काय म्हणतात ते. ओके. अशा प्रकारचे सगळे बॉडी पार्ट्स लिहायचे आहेत. चला सुरुवात करा. थर्ड स्टँडर्ड स्टुडंट कुशल, सार्थक, मधुरा, ओके, स्वराज आणि वेदांग, सगळ्यांसाठी एक कॉमन नोटीस. आता नवीन स्टुडंट देखील जॉईन झालेत, त्यामुळे मी परत सांगते, तुम्ही सुरुवात करायची आहे बॉडी पार्ट्स लिहिण्यासाठी. सगळ्यांना व्हिडिओ ऑन करून मी बुक दाखवायला सांगणार आहे. ओके. येस, कनिष स्टार्ट कर. was now PUITC टीई, क्वाइट. quiet HUNGRY हंग्री. हंग्री. hungry ओके, स्टॉप स्टॉप. he ओके, थांब थांब कनिष. बघा, इट वॉज अ व्हेरी हॉट आफ्टरनून. बघा, आपण अगोदर काय पाहिलं की एक कुत्रा होता, तो त्याला आराम करण्यासाठी जागा पाहिजे होती, म्हणून तो एक आरामदायक जागा शोधत होता. मग तो कुठे आला? बैल जिथे खाणं खातो त्याच्या मेंजर मध्ये आला. बरोबर. आणि नंतर काय झालं, पुढे बघा काय झालं, ती दुपार होती, ती एकदम
गरमीची समर मध्ये कसं खूप ऊन असतं, एकदम गरमीची दुपार होती. आफ्टर अ व्हाईल द ऑक्स रिटर्न फ्रॉम द फील्ड. थोड्या वेळाने काय झालं, बैल हा शेतीची कामं उरकून शेतावरून परत आला. He had worked hard in the hot sun and was now quite hungry. मग जे एवढ्या उन्हात त्याने शेतावर खूप काम केलं होतं, खूप कठीण काम केलं होतं, त्यामुळे त्याला आता खूप भूक लागली होती. ओके, नेक्स्ट तन्वी तू वाच. ही स्टूड पासून वाचायचं आहे तुला. तन्वी, येस. He stood वाच बेटा. इथे कुठे नाही दिसत आहे. दिसला आता? नाही स्क्रीन नाही दिसत आहे? नाही दिसत आहे तिचे. कोणाला स्क्रीन नाही दिसत आहे का? रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. My screen is visible. I am showing the screen. ओके, दिख रही है या नहीं दिख रही स्नेहा? सब दिख रही है. ओके ओके तन्वी, आता दिसते का? हाँ. ओके, बघ वाच. He was not He stood. फर्स्ट लाईन इथे बघ, हे फर्स्ट लाईन वाच तू. नहीं दिसत आहे. He stood in his stall and was planning to eat प्लॅनिंग the हे HAY हे hay that was put in the मेंजर manger of him फॉर हिम. HOWEVER. However, However, when he reached 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 hmm. for the hay, the dog Saw him saw him standing 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 in the manger. manger. He began to Began to bark, bark bark loud. loudly It barked loudly at the ox each okay time. stop ओके सी. बघा, आता आपण काय पाहिलं की त्या दुपारी तो बैल तिथे जेवणासाठी आला, त्याला खूप भूक लागली होती. ओके, he stood in his stall and was planning to eat the hay that was put in the manger for him. However, when he reached for the hay, the dog saw him standing in the manger. He began to bark loudly at the ox. बघा, त्या बैलाला खूप भूक लागल्यामुळे तो त्याच्या मेंजर पाशी गेला. त्या मेंजर मध्ये ऑलरेडी त्याच्या मालकाने त्याच्यासाठी हे म्हणजे पेंढा, वाळलेलं जे गवत असतं त्याला हे म्हणतात. ओके, ते हे त्याच्या खाण्यासाठी ठेवलेलं होतं मेंजर मध्ये. पण तिथे जो डॉग होता त्याने बैलाला पाहिलं आणि तो मेंजर मध्ये उभा राहून जोरजोरात भुंकायला लागला. ओके, नेक्स्ट स्नेहा. स्नेहा आप रीड करो अभी. Yes. यस, ईच से पढ़ना है आपको. ईच, EACH, ईच.
ओके, स्पेलिंग पढ़िए, मैं आपको बता दूंगी। देखिए अभी तन्वी ने कहाँ तक पढ़ा। ओके, यहाँ से पढ़िए, चलिए। टीचर इधर से। हाँ, जो भी लाइन आपको पहला दिख रहा है उससे पढ़िए। यस, EOXEN, ऑक्सीजन। नहीं, ऑक्सन के बारे वहां तक नहीं पहुंचे हम अभी तक से। हाँ, पहले वाला पैराग्राफ पढ़िए। ही से पढ़िए। ही बिगन। He began to हाँ, bark. बार्क। हम्म Loudly लाउडली। लाउडली। at हम्म the ox. हाँ, EACH. It ईट। हाँ, it's time यस। that हम्म the ox हम्म come केम। came हम्म in near हाँ हाँ, पढ़ रहे हो आप, अच्छे से पढ़िए, एकदम बिंदासली पढ़िए। हम्म जोर से पढ़िए स्नेहा। AAY. हे। Hey, हे, a हाँ। dog. SNAR. Sun. स्नाल। Nar. हम्म LED. Lid. Snar. Lid. Snar. Lid. नहीं, स्नैल्ड ऐसे पढ़ना है। स्नैल्ड। हाँ, LED. Lid. ओके, नेक्स्ट वर्ड पढ़िए। BAR. पूरा वर्ड पढ़िए एक साथ। Yes. BARKET. बार्क। Bar. हम्म And हम्म SNAPPET. स्नैप्ड। Snap at हम्म the ox. हम्म He WOULD. World. वुड। वुड। Not not WALLOW. अलाउ। Allowed the अलाउ। अलाउ। allowed the ox to eat. She हम्म whichever. हे। Why? Hey. ओके, स्टॉप। स्टॉप। बघा, each time that ox came near the hay, the dog snarled, barked and snapped at the ox. He would not allow the ox to eat his hay. मग जेवढ्या वेळा तो बैल त्याचा खाना खायला जायचा, त्या पेंड्याच्या जवळ जायचा, तेवढ्या वेळा तो कुत्रा काय करायचा, त्याच्यावर ओरडायचा आणि त्याला भुंकायचा आणि त्याला फटके सुद्धा मारायचा प्रयत्न करायचा. ओके, नेक्स्ट, गार्गी, विल यू रीड दिस? गार्गी. Yes, ma'am. Yes, read. Oxen are GENERALLY. Generally. Generally, Hmm. Yes, read. peace Yes. loving Peace loving. and peace loving and Hmm. petite Patient. patient animals, but Huh. feel Finally. finally Finally. finally the ox got
could understand, upset, upset, and hmm, spoke, spoke huh, firmly, from the dog. hmm, If you wanted wanted, wanted to share say my dinner, yes, my dear, my with dinner, me, my dinner with my me. dear, my dinner with me. I I would not I would not mind, mind it, mind it. mind it, Okay, stop, but stop, stop. Okay, see, oxen are generally peace-loving and patient animals, but finally the ox got upset and spoke firmly. Dog, if you wanted to share my dinner with me, I would not mind it. But you neither eat the hay nor allow me to enjoy it. It is of no use to you. बघा, मग आता बैलाला राग आला. जनरली बैल असतात ते शांत असतात, ते कोणाला काही हानी पोचवत नाही. पण कुत्रा ऐकतच नव्हता. कुत्रा बैलाला त्याचं खाणं देखील खाऊन देत नव्हता, स्वतः सुद्धा खात नव्हता. कुत्रा गवत खातो का? नाही, तो खात नव्हता आणि तिथून बाजूला सुद्धा होत नव्हता. मग बैलाला राग आला आणि तो म्हणाला की कुत्र्या, तुला जर माझं हे जेवण माझ्यासोबत शेअर करायचं असेल, तुला सुद्धा माझ्यासोबत हे गवत खायचं असेल, तर मला काहीही प्रॉब्लेम नाही, तू खाऊ शकतोस. पण तू खातही नाहीयेस आणि मला देखील खाऊन देत नाहीयेस. इट इज ऑफ नो यूज टू यू. देन वाय डोंट यू लेट मी हॅव माय फेवरेट फूड? डोंट begrudge others. Why you don't you enjoy yourself? मग बैलाला राग आला. तो म्हणायला लागला, या गवताचा तसाही तुला काही उपयोग नाही, मग तू हे मला का नाही खाऊन देत? बघ, दुसऱ्यांना त्रास देऊ नकोस. जा जा आणि तू स्वतःच काम कर. ओके, चला, इथे काही वर्ड्स आहेत बघा. ही स्टोरी तुम्हाला समजली का सांगा. म्हणजेच काय, या स्टोरीचं मोरल काय होतं? आपण दुसऱ्यांना त्रास न देता आपल्याला कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो ती गोष्ट करणं जास्त गरजेचं आहे. ओके, कुत्रा रॉंग होता की नाही यावेळी? तो बैलाला त्याचं अन्न खाऊन देखील देत नव्हता आणि स्वतः सुद्धा खात नव्हता. ओके, येस. चला, आता तुम्ही 4th स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही हे मीनिंग लिहायचे आहेत. चला, स्टॅग मेल डिअर. word लिहायचे. येस, 4th स्टँडर्ड स्टुडंट्स. मॅम मी पण लिहू? नो, गार्गी तू नको लिहूस. आय विल शो यू युअर बुक. मी तुला तुझं बुक दाखवेन. ओके. ओके ओके. हे सगळं ऐकताना तू वाचतेस, ऐकतेस, ते सगळं योग्य आहे. हे मीनिंग्स पण तुला समजले पाहिजेत, पण त्यांना धडा आहे, तर लेट देम राईट. ओके, तुला जो तुझा लेसन असेल ते आपण लिहून घेऊया. चला, 4th स्टँडर्ड स्टुडंट, एकदम फास्ट. ओके, मीन व्हाईल 3rd स्टँडर्ड स्टुडंट, एक एक करून तुम्ही कोणकोणते पार्ट लिहिलेत ते मला सांगायचं आहे. ओके, चला, तुम्ही सगळेजण 4th स्टँडर्ड स्टुडंट सगळं हे लिहायची सुरुवात करायची आहे. ओके, फर्स्ट आहे स्वराज. स्वराज, सांग मला माईक ऑन करून कोणकोणते पार्ट लिहिलेस तू आणि त्याला मराठीत काय बोलतात ते पण सांगायचं आहे. ओके. हेड, हात. हेड, हात. सॉरी हँड्स, हात. हा हा. नोज, नाक. हेड, डोके. इयर्स, आईज, डोळे. इयर्स, कान. लेग, पाय.
चेस्ट छाती, heel टाच, लिप ओठ, हाँ नेक मान, फूट पाय, पाम तळवा, शोल्डर खांदा, नीज गुडघा, टोज पायाची बोटे, चीन येस हनुवटी. व्हेरी गुड स्वराज. माईक ऑफ कर बेटा. नेक्स्ट आहे वेदांग. वेदांग तू सांग मला, तू कोणकोणते लिहिलेस? आय आय हा ऐकायला येतंय? येस से. नोज म्हणजे नाक, माउथ हा म्हणजे तोंड, हँड हा म्हणजे हात, लेग म्हणजे पाय, इयर म्हणजे कान, नेक म्हणजे मान, आर्म म्हणजे बाहू, हेड म्हणजे डोके. येस गुड गुड. माईक ऑफ करायचा आहे. ओके नेक्स्ट आहे थर्ड स्टँडर्डचा अजून. ओके कुशल. कुशल तू सांग, तू कोणकोणते पार्ट्स लिहिले? आईज डोळे, हेड डोका, टोच टोच पायाची पायाची बोटे. बोटे, हा हात हँड्स. हँड्स, इयर्स कान, नोज नाक, लिप्स ओठ. लेग पाय. चालेल. ऑफ कर माईक. नेक्स्ट सार्थक आहे का? सार्थक माईक ऑन कर. येस. ओके हँड सांग तू कोण. हा इयर डोळे, नाक, नाही, इयर कान. नोज नाक, लेग पाय, इयर डोळे, अजून आईज म्हणजे आईज डोळे, इयर कान. ओके टॉमोच म्हणजे पोट. स्टमक. हा अजून अजून कोणकोणते लिहिले? फेस म्हणजे तोंड. ओके माईक. येस गुड. माईक ऑफ कर. ओके रिद्धी इट्स परफेक्ट. ओके रिद्धी राईट. ओके आता जॉईन झालेत त्यांनी मिनिंग लिहून घ्यायचे आहेत, जे फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट आहेत. ओके नेक्स्ट थर्ड स्टँडर्ड स्टुडंट्सला मी इंग्लिशमध्ये बॉडी पार्ट्स आणि त्याची मराठीमध्ये नावं लिहायला सांगितली होती. ओके नाव कोण आहे? मधुरा. मधुरा तुझा माईक ऑन कर. सांग मला तू काय काय लिहिलं? मधुरा माईक ऑन कर. तू कोणते कोणते बॉडी पार्ट्स लिहिले सांग मला. मराठीमध्ये काय काय बोलतात त्याला ते पण लिहायला सांगितलेलं मी. ते लिहिलं का तू? हा मग मला वाचून दाखव पटकन. येस मधुरा वाचून दाखव बाळा पटकन. टीचर इंग्लिश मध्ये नाहीच म्हणा. हँड्स हात असं लिहिलं ना आपण, त्या दिवशी पण आपण शिकलो. हँड हात. हा अजून कोणकोणते? पाय, नोज नाक, नोज नाक, हा इयर्स कान,
Ears fan. Eyes. आईज हा डोळे. मग येतं तुला लिहून काढ पटापट जेवढे तुला येतात ते. ओके मधुरा. येस माइक ऑफ कर बेटा. नेक्स्ट आहे प्राची. प्राची माइक ऑन कर. हेड. डोके. हा आयर. अजून हेअर. केस. हा दात. नेक. मान. हा आय. डोळा. हम्म नोज. नाक. हम्म चिक. गाल. लिप. ओठ. आर्म. बाहू. येस गुड. फिंगर. बोटे. टोज. येस पायाची बोट. गुड बाय. ओके माइक ऑफ करायचा आहे प्राची. येस एव्हरीवन 4th स्टँडर्ड स्टुडंट मिनिंग लिहून झालेत का तुमचे. बी फास्ट. 4th स्टँडर्ड स्टुडंट. ओके जेवढे मिनिंग तुम्ही लिहून काढलेत ते लर्न करायचे. स्टुडंट जेवढे मिनिंग लिहून काढले ते लर्न करायचे आहेत. ओके नाव 4th स्टँडर्ड गार्गी इज प्रेझेंट ओनली. बरोबर 4th स्टँडर्ड मराठीसाठी फक्त गार्गी प्रेझेंट आहे. गार्गी जे काही मी आता तुला बुक मध्ये दाखवते ते तुला लिहायचं आहे. ओके येस मॅम. ओके लास्ट टाइम आपण सर्कल मध्ये ही ऍक्टिव्हिटी शिकलेलो. हा लेसन शिकला होता बरोबर. सर्कल फॉर्म करून काय काय करायचं आहे. ओके येस मॅम. ओके सो दिस टाइम बघ इथे काय दिलेलं आहे लक्ष द्यायचं आहे. नाव वी विल यूज दिस टू सर्कल टू प्रॅक्टिस इंग्लिश डायलॉग्स. ओके जे सर्कल फॉर्म केलेले त्याच्यामध्ये इंग्लिशचे काही डायलॉग्स बोलायला त्या मुलांना सांगितलेले आहेत. 5 वेगवेगळ्या जोड्या करून. पहिला डायलॉग काय आहे. हॅलो हाऊ आर यू. आन्सर आहे आय एम फाईन थँक यू. हाऊ आर यू मग ए पण म्हणतो फाईन थँक्स. ओके तर तुला जर प्रश्न विचारला हाऊ आर यू तर तू सांगायचं आहे आय एम फाईन थँक यू. ओके सेकंड आहे व्हॉट्स युअर नेम. ओके व्हॉट्स युअर नेम. मग एका मुलाने नाव सांगितलं आहे रवी. मग तो विचारतोय टेल मी युअर नेम प्लीज. मग दुसरा मुलगा सांगतोय चंद्रशेखर. यू कॅन कॉल मी चंदू. मग तो सांगतोय माझं नाव चंद्रशेखर आहे तू मला चंदू म्हणू शकतोस. थर्ड डायलॉग आहे वेअर डू यू लिव्ह. मग बी जो स्टुडंट आहे तो सांगतोय आय लिव्ह इन अंबाजोगाई. आय लिव्ह इन अंबाजोगाई. व्हेरी इन अंबाजोगाई. मग ए स्टुडंट विचारतोय अंबाजोगाई मध्ये कुठे. नियर योगेश्वरी टेम्पल बिहाइंड द तहसील ऑफिस इन गुरुवारपेठ ऑन मंडी बाजार रोड. मग त्याने त्याचा पूर्ण ऍड्रेस सांगितलेला आहे. ओके मग डायलॉग 4 आहे बाय बाय हॅव अ नाईस डे. माइक ऑफ ठेवायचा आहे सर्वांनी. बाय सी यू हॅव अ नाईस डे. ओके म्हणजेच गार्गी तुला हे जे 3 क्वेश्चन आहेत ते लिहून काढायचे आहेत आणि त्याचे आन्सर तू लिहायचे आहेत. फर्स्ट आहे हाऊ आर यू. बघ मी इथे लिहून दाखवते तुला व्हाईट बोर्डवर. माझ्या सोबतच लिहायचे आहेत तू. फक्त एकच स्टुडंट आहेस तू इथे 4th ची बरोबर. सो दिस इज फॉर यू. सी फर्स्ट आहे हाऊ आर यू. याचा आन्सर तू काय लिहिणार आय एम फाईन थँक यू. ओके सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर नेम. चला मराठीचे 3री ची मुलं सुद्धा लिहून घेतील.
मराठीची जी तिसरीची मुलं आहेत ती सुद्धा हे प्रश्न लिहून घेतील. प्राची, वेदांग, स्वराज अँड मधुरा. चला तुम्ही सुद्धा हे प्रश्न लिहायचे आहेत बघा. फर्स्ट आहे हाऊ आर यू. ओके, फर्स्ट आहे हाऊ आर यू. सेकंड आहे, लिहू काय झालं? कुठल्या वहीत लिहू? इंग्लिश. आज आपला इंग्लिशचा पिरियड आहे ना. हो टीचर. येस. अरे सॉरी, इथे मी इरेज केलं. बघा, फर्स्ट आहे, ओके आपण फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ आर यू. ओके, त्याचा आन्सर तुम्ही लिहायचा आहे. सेकंड आहे व्हॉट इज युअर नेम. ओके, थर्ड इज वेअर डू यू लिव. ओके, थर्ड अँड फोर्थ दोन्ही स्टँडर्डच्या मराठी मीडियमच्या मुलांनी लिहायचं आहे. सार्थक आणि कुशल तुम्ही नाही लिहिणार हे. ओके, बघा हाऊ आर यू चा आन्सर तुम्ही काय लिहिणार? आय एम फाईन थँक्यू. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज गार्गी, माय नेम इज स्वराज. ओके, अशा प्रकारे. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन पुणे, आय लिव्ह इन मुंबई. ओके, असं. ओके, राईट फास्ट. प्रश्न लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कंप्लीट लिहायचा आहे. मराठी मीडियम स्टुडंट फोर्थ अँड थर्ड स्टँडर्ड, राईट फास्ट. फक्त प्रश्न लिहून घ्या अगोदर, आन्सर्स तुम्ही लिहा तुमच्या नंतर. गार्गी, झालेत का लिहून क्वेश्चन्स? नो मॅम, 5 राईट minutes. फास्ट. ओके, राईट फास्ट. स्वराज, मधुरा, वेदांग तुम्ही सुद्धा हे प्रश्न लिहायचे आहेत. एकदम फास्ट लिहा. ओके, स्वराज आता आन्सर्स लिही तू. स्वराजचे क्वेश्चन झालेले आहेत बघा. बाकीच्यांनी पटापट लिहा. ओके, राईट फास्ट एव्हरीवन. ओके, मी आता एकदा लास्ट सांगते. युअर फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ आर यू. त्याचा आन्सर तुम्ही लिहायचा आहे आय एम फाईन थँक्यू. सेकंड इज व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज डॅश डॅश. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन डॅश डॅश. ओके, नेक्स्ट कुशाल, सार्थक लक्ष द्यायचं आहे इथे. फोर्थ स्टँडर्डच्या मुलांनी जे मीनिंग विचारले ते पाठ करायचे आहे. थोड्या वेळाने मी सांगितलेलं मी लर्न घेणार आहे तुमच्या सगळ्यांचं. स्नेहा ने लर्न भी करना है. जो मीनिंग मैंने बताया था वो लर्न करना है. ओके, सार्थक, कुशल स्क्रीन दिसते का मला? आपण आज नवीन लेसन चालू करणार आहोत. ओके, आय थिंक सार्थक इज ओनली देअर. जो माझा नाही झाला. लर्न कर स्पर्श. लिहिलं नाही. लिहिला नाही टीचर. स्टँडर्ड काय हे? टीचर माझं पण नाही झालं. मॅम,
येस. ये थर्ड स्टँडर्ड का है या फोर्थ? थर्ड. ओके. फोर्थ स्टँडर्डचा तुझं आता मी घेतलं ना तेच होतं. तोच एक lesson होता तुला कन्व्हर्सेशन. ओके. त्यामध्ये कशा प्रकारे डायलॉग बोलले जातात ते मी आता तुला शिकवलं तेच तेच होतं तुझं लेसन. ओके. सार्थक माईक ऑन कर. सार्थक आवाज येतोय का माझा? येस. लेसनचं नाव वाचून सुरुवात करायची आहे लेसन वाचायला. चल सुरुवात कर. Go and go and come. गो अँड कम. Go and come. ओके वाच. Once there हा. yes, yes, yes. वॉज. was a little boy how हू. who लिव्ह. in a li- प्रिटी. city little लिटल. little कॉटेज. content. Hmm. There was वॉज. a Lovey lo- लवली. lovely हा. Arden grand गार्डन. grand garden हा. Around अराउंड. around हम्म. Double T A G E कॉटेज. different हम्म. AINDS grants काइंड्स. kinds हम्म. of हा. plants येस. GREW ग्र्यू. grew हम्म. in the GARDENS गार्डन. gardens हम्म. and so there with वॉज. was a lot लॉट. of हम्म. work हा. to do there हम्म. the ओके. थोडा वेळ स्टॉप घे. मी तोपर्यंत मीनिंग समजवते. परत तू वाच. ओके. लक्षात ठेव कुठे तू सोडलायस वाचायचं तिथून परत तुला वाचायचं आहे. ओके. सी. गो अँड कम. आपल्या लेसनचं नाव काय आहे? गो अँड कम. ज्यांचं लिहून झालं असेल सगळ्यांनी इथे लक्ष द्या. Once there was a little boy who lived in a pretty little cottage. ओके. बघ तिथे दिसतंय का इमेज मध्ये एक छोटा मुलगा दाखवलेला आहे. ओके सार्थक. बघ तो छोटा मुलगा आहे तो एका छोट्याशा घरामध्ये राहत होता. There was a lovely garden around the cottage. बघ दाखवलं आहे त्या कॉटेजच्या आजूबाजूला खूप छान गार्डन होतं. छोटी छोटी फुलझाडे होती. Different kinds of plants grew in the garden. वेगवेगळ्या प्रकारची झाडं गार्डन मध्ये उगवली होती. त्या बागेत उगवली होती. And so there was a lot of work to do there. मग त्यामुळेच त्या गार्डन मध्ये वेगवेगळी झाडं होती म्हणून तिथे खूप काम करायचं असायचं. मग त्या झाडांची सुकलेली पानं उचलायची, झाडांना पाणी द्यायचं, नीट त्यांची कटिंग करायची, त्यांना खतं द्यायची. बरोबर. ही सगळे प्रकारची कामं तिथे असायची. ओके सार्थक. परत रीडिंग चालू कर. सार्थक आवाज the येतोय ना? येस. हा.
The plant had to big water have EVERY Every, very every. Every day. every day. Hmm. They, They huh, and had had, had had huh, to be given given, given hmm, MURE manure, manure from hmm, time to time. hmm, They they had to, they had to be hmm, cut, cut and prune, prune hmm, to the at, at hmm, right time. The yes, GARDEN garden hmm, needed, needed huh, WCDIN डबल ई आहे तो WEE weeding, the weeding and hmm, CLEANING cleaning, cleaning hmm, वाच परत पुढचं everybody, everybody in hmm, the little boy us as little boys, little boys hmm, little boy for family, family hmm, HELPE help, please please help help, huh, to take care, care hmm, of the garden. good, stop. बघ, the plants had to be watered every day. त्या झाडांना रोज पाणी. मी आता जी कामं सांगितली गार्डन मध्ये करायला लागणारी ती सगळी बघ इथे लिस्ट केलेली आहे. त्या झाडांना रोज पाणी घालायला लागायचं. they had to be given manure from time to time. वेळोवेळी त्या झाडांना खतं द्यायला लागायची. they had to be cut and pruned at the right time. त्यांना नीट त्यांना दरवेळी जर उलट इकडे तिकडे झाडं वाढली तर त्यांना छान प्रकारे आकार द्यायला लागायचा. त्यांना कट करायला लागायचं. the garden needed weeding and cleaning. तसंच जे तण उगवलेलं आहे ते काढायला लागायचं. सुकलेली झाडाची पानं पडलेली असतील तर ती उचलून साफ करायला लागायचं. मग everybody in the little boy's family helped to take care of the garden. मग ते लहान मुलाच्या घरामध्ये जे कोण होते त्याचे पॅरेंट्स कोण दुसरं कोणी असेल ते सगळे त्याला ते गार्डन साफ करायला मदत करायचे. ओके ओके सार्थक, आपण जे काही शिकलो त्याचे 4 मिनिंग इथे दिलेत ते लिहून घे. पहिला आहे कॉटेज, कॉटेज. दुसरा आहे मॅन्युअर. ओके, तिसरा आहे प्रियून आणि वीडिंग. Cottage, a small simple house. We usually see cottages in rural area. Cottage म्हणजे काय? A simple house. एक साधं घर. ओके, गावा ठिकाणी असणारी जी साधी घरं असतात त्यांना कॉटेज म्हणतात. मॅन्युअर, मटेरियल मिक्स्ड विथ सॉइल टू हेल्प प्लांट्स ग्रो. म्हणजे खतं म्हणजे काय? असे काही सबस्टन्सेस जी मातीत मिसळतात आणि झाडांच्या वाढीसाठी ती उपयोगी ठरतात. प्रियन,
रिमूव्ह डेड अँड अनवॉन्टेड पार्ट्स ऑफ द प्लांट टू हेल्प देम ग्रो. जे काही सुकलेल्या फांद्या किंवा पानं असतील ते काढून टाकणे. वीडिंग, रिमुव्हिंग ट्रबलसम अनवॉन्टेड प्लांट्स फ्रॉम अ फील्ड ऑफ गार्डन. बघा शेतात पण आपण जेव्हा पीक लावतो तेव्हा आपण तण काढायला जातो की नाही, त्यालाच वीडिंग म्हणतात. नको असलेली छोटी छोटी झाडं उपटून काढून टाकणं. ओके, चल सार्थक पटकन लिही हे 4 मिनिंग्स आणि झाल्यावर कम्प्लिटेड लिहायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. चल पटकन लिही सार्थक. कुशल, आता मी दाखवते ते मीनिंग लिहायचे आहेत. कुठे होता तू एवढा वेळ? मी लेसनचा एक पूर्ण टीचर लेट पॅरेग्राफ गेलता. शिकवला आता लेसनचा. टीचर लेट गेलता. ओके, एवढे दिवस तू एकटाच होता म्हणून शिकवला नाही आणि आज तूच नव्हता. चल पटकन हे मीनिंग लिहून घे, मी परत एकदा दाखवते, परत एकदा आपण तो पॅरेग्राफ करूया. ओके, हे घे पटापट. कॉटेज, मॅन्युअर, प्रियून, वीडिंग हे 4 लिहून घे लेटर. हे सॉरी, टीचर कुठला? हे बघ इथे आता स्क्रीनवर दिसतायत ना ब्लॅक डार्क, ते मीनिंग हा. लिहून घ्यायचे. पिंक कलरचे डॉट दिलेत ना ते मीनिंग आहेत, ते लिहून घ्यायचे. चला कुशल, सार्थक पटकन लिहून घ्या आणि झाल्यावर कम्प्लिटेड लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, 4th स्टँडर्ड स्टुडंट जे मीनिंग सांगितलेले ते लर्न करायचे आहेत. चला, पहिला मीनिंग कोण सांगणार मला? स्टॅग. स्टॅग, स्टॅग हा तुमचा पहिला मीनिंग होता. स्टॅग म्हणजे काय, कोण सांगणार? लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव. 4th स्टँडर्ड स्टुडंट. ओके, कनिष्क सांग. कनिष्क. येस कनिष्क, माईक ऑन कर. तू हँड रेज केला ना, सांग स्टॅग. हा, Stag, मेल. male, हा, deer. गुड बॉय. स्टॅग इज अ मेल डियर. ओके. ओके, सार्थक आणि कुशल थोडा वेळ वेट करा. लेट मी सी द नेक्स्ट मीनिंग. ओके, नेक्स्ट आहे स्पिंडली. स्पिंडली म्हणजे काय सांगा मला 4th स्टँडर्ड स्टुडंट. चला सार्थक आणि कुशल लिहाय, तुमचं रायटिंग चालू ठेवा. स्पिंडली, स्पिंडली कोण सांगणार? अजून कोण सांगणार? येस कनिष्क सांग. Spindly, very long time. ओके, गुड. Very long and thin. Then stately, stately. सांगा मला stately. कोण सांगणार? 4th स्टँडर्ड स्टुडंट. स्पर्श, तन्वी, रिद्धी सांगा लवकर. स्टेटली. स्पर्श तू सांग. येस सांग कनिष. Spindly, guard. ग्रँड, ग्रँड. स्टेटली म्हणजे ग्रँड. ओके, चला बाकीच्यांनी लर्न करा पटकन. एवढे सोपे सोपे मिनिंग तुम्हाला सांगता नाही येत, पटापट लर्न करा. ओके, सार्थक कुशल लिहून झालंय का तुमचं?
Okay, good. Sarthak, have you completed writing? ओके, चला आता जे काही मी आतापर्यंत सांगितलं, थर्ड थर्ड मराठी, थर्ड इंग्लिश, फोर्थ मराठी, फोर्थ इंग्लिश, सगळ्यांनी जे काही लिहिलंय ते मला बुक दाखवायची आहे. ओके, तुमचा जो काही स्टँडर्ड असेल, इथे नावं दिसतात तुम्हाला सगळ्यांची, त्या नावानुसार मी एकेकाचं नाव घेणार आहे आणि तुम्ही मला बुक दाखवायची आहे. ओके, फर्स्ट आहे प्राची. प्राची, व्हिडिओ ऑन करून मला बुक दाखव. चला बी फास्ट, आपल्याकडे फक्त 4 मिनिट्स आहेत. पटकन सांग, दाखवा लवकर. प्राची, बुक दाखव. तू काय लिहिलं आता? जे 3 क्वेश्चन सांगितलेले मी ते लिहिले का त्याचे आन्सर्स? ओके, नेक्स्ट आहे स्वराज. स्वराज दाखव. येस स्वराज, शो मी अ बुक. गुड. आणि 3 क्वेश्चन्स दिलेले मी आता. येस, व्हेरी गुड. ऑफ कर बेटा व्हिडिओ. नेक्स्ट आहे रिद्धी. रिद्धी, शो मी अ बुक. ओके, देन गार्गी. गार्गी, शो मी अ बुक. येस. येस, लास्ट क्वेश्चन दाखव. येस, गुड. ठेव. कॅमेरा बंद कर बेटा. नेक्स्ट आहे कुशल. कुशल, तू दाखव. कुशल, कॅमेरा ऑन कर. येस, दाखव मला. मीनिंग कुठे लिहिले तू? ओके, कॅमेरा ऑफ कर. येस. ओके, मी हे मीनिंग तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवून देईन हा, तिथे तुम्ही लिहून घ्या. ज्यांचे राहिलेत त्यांनी नीट करा हे मीनिंग्स. नेक्स्ट आहे कनिष्क. कनिष्क, शो मी अ बुक. I can't see it properly. Show it properly बेटा. ओके, थोडी वर घेतो का बुक? ओके, ऑफ कर. नेक्स्ट आहे तन्वी. तन्वी, शो मी अ बुक. ओके. ओके, ज्यांचे काही राहिले असतील मिनिंग लिहायचे, मी ते तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईन, तुम्ही लिहायचे आहेत. ओके, सार्थक. सार्थक, शो मी अ बुक. ओके, नेक्स्ट आता जे मीनिंग दिले लेसनचे. ओके, येस, गुड. नेक्स्ट आहे स्नेहा, आप बताइए. बुक थोड़ा ऊपर लीजिए बेटा. ओके. ओके, ऑफ कीजिए कैमरा. नेक्स्ट वेदांत. वेदांत, शो मी अ बुक. शो मी अ बुक. ओके, सी आपला क्लासचा वेळ संपलेला आहे. इट्स ऑलरेडी 4 o'clock. ज्यांचे काही मीनिंग्स वगैरे लिहायचे राहिले असतील, ओके, त्यांना मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईन. सगळ्यांनी ते लिहून घ्यायचे आहेत. ओके, सो नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एवरीवन. बाय 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 एवरीवन. बाय बाय टीचर. बाय.
मॅम अभ्यास काय आहे? तो मी पाठवून देईन बेटा ग्रुपवर. ओके, तुम्ही बाय तुमच्या गुगल क्लासरूमला ऍड आहात ना, तिथे तुम्हाला पाठवलं जाईल. ओके, ओके. बाय बाय मॅम. बाय 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 टीचर. बाय बाय. चला, क्लास लेफ्ट करा सर्वांनी. Please leave the class, everyone. Please leave the class. कनिष, क्लास लेफ्ट कर बेटा. कनिष, क्लास लेफ्ट करायचा आहे.